कोकणात सुद्धा तुम्ही अजूनसुद्धा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल किंवा आपलं सेकंड होमचा ऑप्शन तुम्ही शोधत असाल तर कोकण स्पर्श फेज 2 जे आहे गुहागर तालुक्यामध्ये 6 ते 7 किलोमीटर गोल्डन सँड असलेला बीच आणि वाडेश्वरचे मंदिर हे गुहागरचे खास वैशिष्ट्य. गुहागरप्रमाणेच वेळणेश्वर, हेदवी, पालचेत असे मोठे बीचेस जे आपल्या प्रोजेक्टपासून 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. कोकण स्पर्श फेज 2 फॅमिली ही आपली वाढतच आहे, कारण की जुलै 2024मध्ये हा प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केला होता आणि तेव्हापासून 80% बुकिंग आपल्या या प्रोजेक्टमध्ये झालेले आहेत. तर या प्रोजेक्टच्या खास वैशिष्ट्य आणि या प्रोजेक्टला लोकांनी लवकरात लवकर रिस्पॉन्स का दिला हे जाणून घेऊया आपल्या याच्या व्हिडिओमध्ये. सो वी आर कोकण चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुकला तुम्ही फॉलो करा. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यामुळे या प्रॉपर्टीच्या तुम्हाला डिटेल्स ह्या लगेच आणि लवकरात लवकर मिळून जातील. प्रॉपर्टीची सुरुवात करण्याअगोदर आजूबाजूचा एरिया आपण पाहूया. शृंगारतळी हा कोकण स्पर्श फेज 2च्या जवळच असलेल्या मोठ्या बाजारपेठचा एक भाग. गुहागर तालुक्याची मोठी बाजारपेठ ही शृंगारतळी आहे आणि या शृंगारतळीमध्येच तुम्हाला सर्व प्रकारच्या बँक्स, बाजार आणि सर्व सोयी ह्या सहज व लगेच मिळतात. म्हणजे मेडिकल असो की डॉक्टर असो किंवा एखादे मोठे मार्ट असो, हे सुद्धा तुम्हाला या शृंगारतळी बाजारपेठमध्ये पाहायला मिळेल. ट्रान्सपोर्टेशन असो किंवा या ठिकाणी मिळणाऱ्या मासळी असो, या सर्व गोष्टी तुम्हाला या बाजारपेठमध्ये मिळतात, कारण की ही बाजारपेठ संपूर्ण गुहागर तालुक्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि या बाजारपेठपासून 5.5 किलोमीटर इतक्या अंतरावरती आपला हा प्रोजेक्ट आज आपण पाहणार आहोत. तर जाऊया आपल्या या प्रोजेक्टकडे. हा प्रोजेक्ट आहे वेळंब या गावी. शृंगारतळीवरूनच अबलोली टुवर्ड्स किंवा रत्नागिरीकडे जाणारा हा हायवे आणि या हायवेवरती शृंगारतळीनंतर पहिलंच गाव येते वेळंब. कोकणाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि हिरवीगार चादर ओढलेल्या कोकणातील जीवनशैलीला जोपासणारे हे गाव. कोकणातील कौलारू घरांची लोकवस्ती आणि मोठी अशी लोकवस्ती, ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनची सोयीसुद्धा चांगली आहे, त्याचप्रमाणे एक 250 ते 300 घरांची लोकवस्ती असलेले हे गाव आहे. समृद्ध असे हे गाव आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला एक छोटी बाजारपेठसुद्धा पाहायला मिळते. जनरल बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गावामध्ये सहज मिळतात. मुंबईवरून तुम्हाला डायरेक्टली ट्रान्सपोर्टेशनची सोयीसुद्धा दिलेली आहे, कारण की ट्रॅव्हल्स हे आपल्या या प्रोजेक्टच्या 100 मीटर अलीकडेच थांबतात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला डेली नीड्स म्हणजेच बेसिक ज्या गोष्टी आपल्याला जीवनावश्यक असतात त्या या गावामध्ये सहज अवेलेबल होतात. त्यासाठी तुम्हाला शृंगारतळीला जाण्याची गरज नाही आहे. पण एखादी मोठी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्हाला शृंगारतळीला जावे लागेल. एक छोटं हॉस्पिटल आणि मेडिकलची सोयीसुद्धा या ठिकाणी आपल्या या वेळंब बाजारपेठमध्ये आहे. तुम्हाला जर कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असेल तर हा उत्तम पर्याय आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे, कारण की कोकण स्पर्श फेज 2 ही फेज 1च्या कंप्लीट झाल्यानंतर लगेचच आम्ही लॉन्च केली होती. गुहागर रत्नागिरी हायवेवरून फक्त 100 मीटर इतक्या जवळच्या अंतरावरती आणि लोकवस्ती आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये पोल्युशन फ्री अशा ठिकाणी आम्ही हा प्रोजेक्ट केलेला आहे. मागच्या वर्षी 2024मध्ये जुलैला हा प्रोजेक्ट लॉन्च केला होता. कोकण स्पर्श 2 हा रिव्हर टच असून सध्या त्याची डेव्हलपमेंट कशा प्रकारे आहे ती आपण पाहूया. कनेक्टिव्हिटीसाठी प्रत्येक प्लॉटला 9 मीटरचे असे इंटरनल रोड दिलेले आहेत. तसेच आकर्षक अशी फ्रंटला वॉल तुम्हाला पाहायला मिळते. वास्तू कन्सल्टंट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्लॉट्स हे आम्ही वास्तू कंप्लायन्स करून तयार केलेले आहेत. रिव्हर टच असा हा आपला प्रोजेक्ट आहे. 12ही महिने या नदीला पाणी असते, त्यामुळे एक निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहण्यासाठी एक उत्तम ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि तोही लिमिटेड पिरियडसाठी, कारण की या प्रोजेक्टच्या आता फक्त 20% बुकिंग्स अवेलेबल आहेत. रिव्हर टच हा प्रोजेक्ट असल्यामुळे आम्ही या रिव्हरपर्यंत येण्यासाठी स्टेप्ससुद्धा तयार केलेले आहेत.
सर्व प्लॉट्स हे आपल्या रिव्हरपासून 30 फूट हाईटवरती असून या रिव्हरकडे येण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. वरच्या हाईटवरून आपण स्टेप्सने खाली येऊ शकतो, तर दुसरा पर्यायी मार्गसुद्धा या ठिकाणी आपण प्रोजेक्टच्या आतूनच दिलेला आहे. मागाशीच म्हटल्याप्रमाणे रोड हे पूर्ण झालेले असून एखादा जर प्लॉट तुम्ही घेत असाल तर त्याला चिऱ्याचे कंपाऊंड, गेट, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय, 24 तास पाण्याचा सप्लाय, प्लॉटमध्ये प्लांटेशन असून तुमच्या प्रत्येक प्लॉटचा सातबारा हा सेपरेट असणार आहे. रोडला स्ट्रीट लाईट्स, 9 मीटरचे इंटरनल रोड आणि तुमच्या प्लॉटला आर्टिस्टिक नेम प्लेट आम्ही वापरणार आहोत. या प्रोजेक्टमध्ये वापरले जाणारे सर्व मटेरियल हे ब्रँडेड क्वालिटीचे असते. अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी दिली गेलेली केबल ही सुद्धा आम्ही पॉलिकॅबची वापरलेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे जे कनेक्शन्स आहेत किंवा प्लंबिंग लाईन आहे ही सुद्धा जैन इरिगेशनची आम्ही वापरलेली आहे. पाण्यासाठी विहिरीची सोयसुद्धा या ठिकाणी आपल्याच प्रोजेक्टमध्ये केलेली आहे. 12ही महिने चांगले पाणी या विहिरीमध्ये असते. तसेच ओव्हरहेड RCC टँक केलेली आहे, जेणेकरून 24 तास तुम्हाला पाणी लाईट असो अगर नसो सहज मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर प्लॉट परचेस करायचा असेल तर कुठचीच बँक तुम्हाला प्लॉट परचेस करण्यासाठी लोन देत नाही. लोन हे प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनला असते, पण तुम्हाला HDFC बँकेचे फंडिंगसुद्धा फक्त प्लॉट परचेस करण्यासाठी सहज मिळू शकते. आणि त्यानंतर तुमच्या प्लॉटवरती आम्ही अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन हे करून देतो. कन्स्ट्रक्शन करत असताना एक्सटेरियर एलिव्हेशनचे रिस्ट्रिक्शन आहे. हे रिस्ट्रिक्शन प्रोजेक्टच्या थीमप्रमाणे असणार आहे. तुम्हाला बाहेरून बंगल्याचा लुक हा प्रोजेक्टच्या थीमप्रमाणेच ठेवायचा आहे. प्रत्येक बंगलो तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कस्टमाइज होत असतो. प्रत्येक बंगल्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला सागवानी दरवाजा दिल्यानंतर हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला स्पेशियस असा हॉल आणि प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी विंडो आणि स्क्रीनवर दिलेल्या सर्व ब्रँडेड क्वालिटीचा वापर करून प्रत्येक बंगलो हा आम्ही कन्स्ट्रक्ट करत असतो. स्पेशियस किचन म्हणा, हॉल म्हणा, बेडरूम म्हणा, हे सगळे प्लॅन्स तुम्ही कस्टमाइज करू शकता. इंटिरियरमध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही चेंजेस करू शकता. फक्त एक्सटिरियरचे रिस्ट्रिक्शन हे प्रोजेक्टवरती असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला प्लॉट परचेस करायचा आहे. प्लॉट परचेस करताना तुम्हाला चिऱ्याचं कंपाऊंड, गेट, लाईट, पाणी, रोड ह्या सगळ्या गोष्टी प्लॉटच्या पॅकेजमध्ये मिळतात. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्ट होणारे बंगलो हे तुम्हाला इमिजिएट करून पाहिजे असेल तर आम्ही इमिजिएट किंवा तुम्हाला 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी तुम्ही कधीही करू शकता. आणि ह्या बंगलोमध्ये तुम्हाला सर्व स्टँडर्ड क्वालिटीमध्ये काम हे करून मिळते. असेच काम आम्ही आमच्या फेज 1वरती केलेले आहे. बंगलो एक्सटेरियर एलिव्हेशनचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे सगळे बंगलो तुम्हाला फेज 1मध्ये सिमिलर दिसत आहेत आणि एकाच थीमवरती असल्यामुळे या प्रोजेक्टला एक चांगला लुकसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. आणि असाच सेम प्रोजेक्ट आम्ही फेज 2 हा वेळंब या गावी करीत आहोत. सध्या फेज 2मध्ये एकूण 5 बंगलोंची कामे ही चालू आहेत. त्याचप्रमाणे आम्ही दसरा किंवा दिवाळीनंतर अजून 5 बंगलोची कामे ही चालू करणार आहोत. त्यामुळे आत्ता लवकरात लवकर तुम्ही आपला प्लॉट या प्रोजेक्टमध्ये बुक करा, कारण की प्लॉट फक्त राहिले आहेत 10 आणि 2 गुंठ्यापासून ते 5 गुंठ्यापर्यंत तुम्हाला प्लॉट एरिया हा अवेलेबल होऊ शकतो. स्टार्टिंग पॅकेज बघायचे म्हटले तर 2 गुंठ्याचा प्लॉट, त्यामध्ये लाईट, पाणी, कंपाऊंड, गेट या सर्व गोष्टी, त्याचप्रमाणे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा खर्च, 550 स्क्वेअर फूटचा 1 BHK बिल्टअप एरिया आपण जर या ठिकाणी पाहिला तर एकूण टोटल कॉस्टिंग होते 28 लाख रुपये. तर 2 BHK 36 ते 37 लाखापासून सुरुवात होतात. जसा प्लॉटचा एरिया आणि बंगलोचा एरिया वाढेल त्याप्रमाणे कॉस्टिंग ही तुमची वाढत राहणार आहे. तर लवकरात लवकर कोकण स्पर्श फेज 2च्या फॅमिलीमध्ये जॉईन होण्यासाठी आपला प्लॉट बुक करा, कारण की प्लॉट फक्त आता मोजकेच शिल्लक राहिलेले आहेत. प्रॉपर्टीच्या सर्व डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या VR कोकण चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही प्रॉपर्टी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.